नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये सध्या शिक्षण सेवक ही योजना 2000 पासून सुरू आहे आणि दुर्दैव असं आहे की फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे. ती बंद करण्यात यावी, त्यांचा कालावधी वाढवण्यात यावा, त्यांचं त्या शिक्षण सेवकांचं मानधन वाढवण्यात यावं किंवा ज्यांनी शिक्षण सेवक म्हणून काम केलेलं आहे 3 वर्ष त्यांना डायरेक्ट सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. यासाठी संघर्ष चालू आहे. संघर्ष संपलेला नाहीये, परंतु शासन याचा पूर्णपणे याला दुर्लक्ष करत आहे हे प्रथमतः मला सांगायचं आहे. तरी सुद्धा शिक्षण सेवकांच्या मनामध्ये सध्या तिसरी टेट आणि सेकंड फेज या इन बिटवीन एक मनामध्ये नेहमीचा प्रश्न आहे की जर आम्ही शिक्षण सेवक म्हणून 1 वर्ष जर काम केलं असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लागलो किंवा तिसऱ्या शिक्षक भरतीमध्ये जर आम्ही लागलो टॅट 2025 मध्ये, तर आमचा तो कालावधी ग्राह्य धरला जाईल का? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये ऑथेंटिक माहिती सांगणार आहे की कालावधी कोणत्या कंडिशनमध्ये ग्राह्य धरला जातो आणि कोणत्या कंडिशनमध्ये तो ग्राह्यच धरला जाणार नाही. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शिक्षक भरतीसाठी सदैव तत्पर असताना आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे शिक्षण सेवकांसाठी. मित्रांनो, शिक्षण सेवकांचा कालावधी का कमी झाला नाही किंवा त्यांचं मानधन का वाढलं नाही, त्याच्यासाठी 1-2 हायलाइटेड कारणं आहेत की सध्या सरकारचं बजेट लाडक्या बहिणीमुळे कोलमडलेलं सगळंच म्हणजे अर्थव्यवस्था आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शिक्षण सेवक एकटे नाही, त्यांच्यावर ग्रामसेवक आहेत, त्यांच्यावर कृषी सेवक आहेत. यामुळे एकांचं जर वाढलं, कमी केलं, मानधन वाढलं, कालावधी कमी केला, काही केलं तर त्यांचं सुद्धा करावं लागेल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की शिक्षण सेवक हे रद्दच करण्यात यावे. यासाठी हायकोर्टमध्ये ऑलरेडी 2 वेळा याचिका टाकण्यात आल्या होत्या आणि शासनाने अशा प्रकारे महाधिवक्ताने न्यायमूर्तींना सांगितलं की ही गरज का आहे, सध्या अर्थव्यवस्थेवरती कसा बोजा येत आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यात आलेली आहे. तेव्हा कोर्टाने शासनाकडे हिरवा कंदील देण्यात आला होता, त्यामुळे कोर्टातही ही केस टिकलेली नाही. त्यामुळे दुर्दैव असं आहे, मला शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे की शिक्षण सेवक हे 3 वर्ष सध्याच्या आजपर्यंतच्या परिस्थितीमध्ये करणं, प्रत्येक शिक्षक जो जॉईन होतो वेदर इट इज इन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट और व्यवस्थापना कोणती असो, नपा, मनपा, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, याच्यामध्ये त्यांना इव्हन आपण असं पाहतोय की 20% अनुदान, 40% अनुदान शिक्षण सेवक हे करावंच लागतं. ओके, तर आता मग ह्याचा कालावधी ग्राह्य धरला जातो का? तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून पूर्णतः 3 वर्ष सर्व्हिस केली असेल, त्याचबरोबर तुमचा शालार्थ आय डी क्रिएट झाला असेल, त्याचबरोबर तुमचं जी काही सेवा पुस्तिका असते ते जर त्याच्यामध्ये जर नोंद असेल, तर मात्र तुमचा शिक्षण सेवक हा कालावधी ग्राह्य धरला जातो. पे फिक्सेशन केलं जातं आणि पदोन्नती सुद्धा तुम्हाला मिळते, म्हणजे डायरेक्ट सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती होते. त्याचबरोबर याचे काय एक्सेप्शन ते सुद्धा समजून घ्या. तर याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही 1 ते 5 साठी जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून केलं असेल 3 वर्ष आणि जर तुम्ही 6 ते 8 साठी जर एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या व्यवस्थापनामध्ये खाजगी अनुदानित, विनाअनुदानितमध्ये जॉईन झालात, तर तुमचं ते शिक्षण सेवक ग्राह्य धरलं जातं का? तर मित्रांनो, नाही, ते शिक्षण सेवक तुमचं ग्राह्य धरलं जात नाही. पवित्र पोर्टल भरतीचे नियम वेगळे आहेत आणि एमईपीएस ऍक्ट जो पहिल्यापर्यंत 2017 पर्यंत 23 सप्टेंबर 2016ला पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्यात यावी असा GR विनोद तावडे माननीय माजी शिक्षण मंत्री होते, त्यांनी काढला. त्याच्या अगोदर पर्यंतचे नियम वेगळे होते, परंतु पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे नियम टोटली वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षण सेवक म्हणून जर तुम्हाला तो जर बेनिफिट हवा असेल, तर तुम्हाला प्रथमतः 1 ते 5 साठी जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून काम केलं असेल आणि नंतर 2ऱ्या-3ऱ्या भरतीमध्ये मायनॉरिटी अल्पसंख्याक संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही लागणार आहात, 1 ते 5 साठी जर तुम्ही लागलात तरच तुमचं शिक्षण सेवक विभाग होणार आहे, अन्यथा होत नाही. त्याचबरोबर 6 ते 8 साठी जर करणार असेल म्हणजे वाईस वर्सा, असंच 9 ते 10, 8 ते 9 यांच्यासाठी सुद्धा असंच आहे, 8 ते 10 किंवा 9 ते 12 साठी सुद्धा सेम असाच रूल आहे. याच्यामध्ये अजून एक लूप होल असा आहे की सध्या पवित्र पोर्टल भरती अंतर्गत जी 2022-23ची जी भरती चालवली आहे, पहिला टप्पा झालेला आहे, त्यांच्या बऱ्याच असून आपले शिक्षण सेवक आहे, त्यांचं पे फिक्सेशन झाले नाही. बरेच असे उमेदवार आहे की त्यांनी नोकरी कंप्लीट केलेली आहे 3 वर्ष, इव्हन त्याच इयत्तेवरती केलेली आहे, म्हणजे 1 ते 5 साठी केलेली आहे, दुसऱ्या वेळात 1 ते 5 साठीच लागलेले आहे, पण त्याचं पे फिक्सेशन झाले नाहीये कारण सरकारकडे सध्या वेतन नाही आहे. त्यामुळे टाळाटाळ करत आहेत EI, EO, परंतु त्यांचं वेतन पे फिक्सेशन होईल, त्यांना पाठीमागचा फरक भेटेल. सो मित्रांनो, आता जो तुमचा मेन जो
मेन प्रश्न आहे त्याच्याकडे आपण बोलूया. सध्या जर तुम्ही दुसऱ्या टॅटमध्ये एखाद्या व्यवस्थापनावरती 2 वर्ष काम केलं, 1 वर्ष काम केलं, 6 वर्ष काम केलं आणि तिसऱ्या टॅट 2025 मध्ये जर तुम्ही जॉइन झाला नवीन शाळेवरती, तर तुमचा तो कालावधी ग्राह्य धरला जाईल का? तर मित्रांनो, तो कालावधी ग्राह्य धरला जाणार नाही. तुमचं ते तिथेच जाईल आणि पुन्हा नव्याने शिक्षण सेवक तिथं तुमचं सुरू होणार आहे. आता याच्यामधला अजून एक बेस्ट पार्ट कुठला आहे मी तुम्हाला सांगते. हा जो बेनिफिट आहे पाठीमागच्या कालावधीचा तो कधी होतो? जेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते ना, रिटायरमेंट नंतर, तेव्हा मात्र तुम्ही कुठे-कुठे काम केलेलं आहे ते सर्व तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्ही ते मेन्शन करत असता. तेव्हा मात्र त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बेनिफिट होतो. अन्यथा या गोष्टीचा कोणताही बेनिफिट होत नाही. अजून एक याच्यामध्ये जो वारंवार मिळालेला प्रश्न आहे, विचारला जाणारा प्रश्न आहे, की जर आम्ही खाजगीमध्ये जर काम केलं असेल विनाअनुदानित संस्थांमध्ये आणि मी जर अनुदानितमध्ये जर लागलो, तर मात्र मला याचा बेनिफिट होईल का? 3 वर्ष मी कंप्लीट केलेलं आहे सेम वर्गासाठी 6 ते 8 साठी आणि मी अनुदानितमध्ये 6 ते 8 साठी लागलो, तर मला बेनिफिट होईल का? तर मित्रांनो, त्याचे काही संस्था आहेत त्या त्याला अलाउ करतात, काही संस्था अलाउ करत नाहीत. 6 ते 8 साठी शिक्षण सेवक तुम्ही पूर्णतः केलेला आहे. शाळा ताईडी त्यांना मिळत नाही कारण त्यांना पेमेंट काही संस्था देत असतात. तो विषय नाहीये. त्यांची सेवा पुस्तिका आहे. तर मात्र त्यांना त्यांचा कालावधी सरकारी याच्यामध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो. परंतु ती संस्था आहे, ती त्याला खरंच तेवढं महत्त्व देते का? कारण बऱ्याच आजची अशी कंडिशन आहे महाराष्ट्रातली, त्या ग्राह्य धरत नाहीत. ते म्हणतात नाही, शिक्षण सेवक म्हणून तुम्हाला 3 वर्ष कंपल्सरी करायचं आहे. त्याच्यानंतर आपण तुमचं तुम्ही बघू. जरी तुम्ही अगोदर काय केलं होतं ते आम्हाला काही माहीत नाही. आणि सरकारचा रूल काय सांगतो, की जरी खाजगी अनुदानित, विनाअनुदानितमध्ये जरी तुम्ही केलं असेल तरी त्यांना कन्सिडर करण्यात यावं. परंतु संस्था सध्या ह्या फॉलो करत नाहीत. अशा कंडिशनमध्ये या उमेदवारांनी काय करायचं, तर या उमेदवारांना एक जॉइन करायचं आणि नंतर 2-3 वर्ष झाल्यावरती कोर्टमध्ये केस फाईल करायची. पाठीमागचं तुमचं जे काही तुमचं भरपाई असते ती मिळते, जर तुम्ही तेवढं डेअरिंग करत असला तर. अन्यथा सोडून द्यायचं आणि पहिल्यापासून शिक्षण सेवक 3 वर्ष करायचं. शिक्षण सेवा करत असताना 1 ते 5 साठी 16,000, 6 ते 8 साठी मला असं वाटतं 18,000 आणि 9 ते 12 साठी 20,000 अशी सॅलरी मिळते आणि त्याच्यामध्ये येत्या इलेक्शनपर्यंत कोणताही बदल होणार नाही. याची तुम्ही म्हणजे थोडंसं अधोरेखित करून घ्या. आत्तापर्यंत समान वेतन समान कायदा आलेला आहे. त्याच्यामध्ये जर काही बदल केले, त्याच्यामधून विथ इफेक्ट जर यांच्यासाठी काय झालं तरच, एक्सेप्शन असतं प्रत्येक गोष्टीला, याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. अन्यथा शिक्षण मंत्र्यांना आपण भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, तर त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. दुर्दैव आहे की शिक्षकांना डी-एड, बी-एड, पी-एच-डी, एम-फिल, सेट, नेट, मला असं वाटतं टी-ई-टी, सी-टी-टी एवढे सगळे उमेदवार, एवढी सगळी शिक्षण घेऊन त्यांनाही 3 वर्ष अगदी सेवक म्हणून काम करावं लागतंय, की ज्यांना कोणताच बेनिफिट नसतो, ना मेडिकलचा असतो, ना कुठला असतो. परंतु जे आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच, म्हणजे मी कोणती गोष्ट सांगत असताना तुमचंही तेवढं नॉलेज असेलच, कारण तुम्ही आज शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्ही मुख्याध्यापक आहेत तुमच्या शाळेमध्ये, वेगवेगळे आहेत, त्यांच्यात सुद्धा विचारून तुम्ही घेऊ शकता. नवीन जे शिक्षण सेवक जॉईन होणार आहेत त्यांना सुद्धा उगी आशेचा किरण दाखवण्यात काही मजा नाही राहू. म्हणजे आपलं म्हणजे आपला बिझनेस चालावा म्हणून काही लोक तसा प्रयत्न करत आहात, पण मित्रांनो तसं होणार नाहीये. आजपर्यंतच्या तर तारखेपर्यंत हेच अपडेट आहे. अशाच महत्त्वपूर्ण सडेतोड उत्तरासाठी स्टे कनेक्टेड फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड थँक्स फॉर वॉचिंग. आपलं व्हॉट्सअप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी, तुमच्या प्रश्नासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअपची लिंक आहे, ईमेल आय डी दिलेला आहे. नक्की माझ्यापर्यंत कनेक्ट व्हा, जेणेकरून आपण सारे घडूया आणि देश घडूया, देशाचं भवितव्य घडूया. स्टे कनेक्टेड. जय हिंद.